हॅलो हाय एव्हरीवन. तर आम्ही गेलो होतो सिडनी सिटीच्या बे एरियामध्ये फिरायला. सिडनी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर तिथल्या दोन आयकॉनिक गोष्टी उभ्या राहतात आणि त्या म्हणजे सिडनी ऑपेरा हाऊस आणि सिडनीचा हार्बर ब्रिज. आम्ही इथे आलो होतो या सर्क्युलर की स्टेशनला आणि तुम्ही इथे पाहू शकता सिडनी सर्क्युलर की स्टेशनच्या उजवीकडे आहे ते म्हणजे सिडनी ऑपेरा हाऊस आणि डावीकडे आहे तो सिडनीचा हार्बर ब्रिज. चला तर मग पाहूया सिडनी सिटीमधला आमचा हा दिवस कसा होता ते. सिटीमधले रस्ते नेहमीच खूप बिझी असतात, एस्पेशली ऑन वीकेंड्स, म्हणून आम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टनी गेलो. तर आधी बस आणि मग ट्रेन असं करत आम्ही सर्क्युलर की स्टेशनला पोचलो. सिटीमधला जो ट्रान्सपोर्ट आहे तो खूपच कन्व्हिनियंट आणि कम्फर्टेबल सुद्धा आहे. तुम्ही आता बघताय ती आहे सिडनीची लोकल ट्रेन. सिडनीची लोकल ट्रेन ही आतून अशी काहीशी दिसते. या ट्रेननी आम्ही पोहोचलो ते म्हणजे सर्क्युलर की स्टेशनला. सिडनीच्या सर्क्युलर की स्टेशनच्या बाहेर आहे गेटवे फूड अँड डायनिंग मॉल. तिथे सर्व प्रकारचं कुझिन मिळतं आणि गर्दीही खूप असते. तिथला फेमस बेट्टीज बर्गर आम्ही एन्जॉय केला. सिडनी हार्बर ब्रिजच्या परिसरामध्ये केलेला नुसता एक वॉकसुद्धा तुम्हाला रिफ्रेश करण्यासाठी पुरेसा असतो. वीकेंड्सना इथे खूप गर्दी असते, खूप लोक येतात जिकडून तिकडून आणि तुम्ही बघू शकता इथे ही चहलपहल. खूप कलाकारसुद्धा इथे येतात आपापली कला सादर करण्यासाठी. त्यातलाच हा एक मी तुम्हाला ऐकवते, रफा द पियानिस्ट. वार्फवरून अनेक फेरी सतत इकडून तिकडे ये जा करत असतात.
सिडनी हार्बर ब्रिजच्या डावीकडे आपण जातो तो आहे द रॉक्स एरिया. द रॉक्स एरिया म्हणजे कॉन्व्हिक्ट्स जिथे पहिल्यांदा कॅम्प झाले ती जागा. इथे आहेत खूप जुन्या जुन्या हेरिटेज बिल्डिंग्स आणि जुने जुने रेस्टॉरंट्स. आपण आत्ता जिथे जातोय ते आहे द रॉक्स मार्केट. इथले प्रायव्हेट बिझनेसेस आपल्या होममेड आणि हँडक्राफ्टेड वस्तूंचं इथे एक मार्केट भरवतात. त्यामध्ये अनेक प्रकारच्या वस्तू तुम्हाला पाहायला मिळतात. कपडे, ज्वेलरी, हँड पेंटेड वस्तू, हँडक्राफ्टेड पर्सेस, लेदरच्या वस्तू, त्याच्यानंतर क्रिस्टल आर्ट, त्यानंतर खूप सारे एक्सक्लुझिव्ह पेंटिंग्स, हँडमेड सोप्स, हँडमेड लोशन्स, हँडमेड परफ्यूम्स, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी खूप एक्सक्लुझिव्ह असतात आणि त्या इथे आपल्याला बघायला मिळतात. चला तर मग बघूया इथे काय काय आहे. हा आहे नोगटचा काउंटर. नोगट म्हणजे एग व्हाईट आणि शुगरपासून बनलेला प्रकार आहे. त्यामध्ये पिस्ताशिओ, नट्स, कॉफी फ्लेवर किंवा अजून काही कॉम्बिनेशन्स करून खूप छान छान प्रकार बनवता येतात. नोगट हा माझा अतिशय आवडीचा पदार्थ आहे आणि त्यामधला सगळ्यात आवडीचा म्हणजे पिस्ताशिओ नोगट. तुम्हाला पण कधी जर हा प्रकार मिळाला तर नक्की ट्राय करा आणि मला सांगा तुम्हाला कसा वाटला ते. इथे आपल्याला दिसत आहेत क्रिस्टलच्या अनेक गोष्टी. ह्याच्यात खूप बारीक काम केलेलं आहे आणि इतकी व्हरायटी आहे की ह्याच्यातलं काय बघू आणि किती बघू असं झालं मला. इतक्या सुंदर सुंदर गोष्टी मला इथे दिसत आहेत. जितक्या शक्य आहेत मला दाखवणं तितक्या सगळ्या मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करते. तर असा होता आमचा हा दिवस. खाणं पिणं, धमाल मस्ती, शॉपिंग आणि पुन्हा एकदा ओपेरा हाऊसला रात्रीच्या झगमगाटात बघून आम्ही परत निघालो. आपण पुन्हा भेटूया अशाच एका छानशा भागात. तोपर्यंत धन्यवाद आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. तुम्हाला अजून काय काय बघायला आवडेल ते सुद्धा मला कमेंट्समध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.